स्टुडंट्स, आपण उद्योजकता मूलतत्वेचा फंडामेंटल ऑफ एंटरप्रेन्योरशिपचा दुसरा टॉपिक बघत आहोत. त्यामध्ये रूरल अँड ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप, त्यामध्ये रूरल एंटरप्रेन्योरशिपमध्ये मीनिंग अँड कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स, देन प्रॉब्लेम्स ऑफ रूरल एंटरप्रेन्योरशिप, देन स्ट्रॅटेजीज ऑफ रूरल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, आणि सेकंड पॉईंट आहे ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप, शेतीशी आधारित असणारी उद्योजकता. यामध्ये आपण त्याचं मीनिंग पाहिले, कन्सेप्ट पाहिले, इम्पॉर्टन्स पाहिले, स्कोप ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर तो पाहिला. आणि आता आपल्याला बघायचा आहे तो पॉईंट म्हणजे प्रॉब्लेम्स अँड मेजर्स इन ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप, म्हणजे कृषी उद्योजकता. या कृषी उद्योजकतेसमोर असणारी आव्हाने कोणती कोणती आहेत. ओके, कृषी उद्योजकतेसमोर 10 प्रकारची आव्हाने आहेत. ते म्हणजे बाजारपेठेशी संबंधित जोखीम, वित्तपुरवठ्याचे आव्हान, माहिती मिळवण्याची उणीवा, माहिती मिळवण्यातील उणीवा, दुबळी सौदा शक्ती, आर्थिक धोक्यांना बळी पडण्याची जास्त शक्यता, प्रशिक्षणातील उणीवा, सदोष सामाजिक प्रवृत्ती, पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती, पायाभूत सुविधाची कमतरता आणि इतर आव्हाने. ओके, सो यामध्ये एक एक बघूयात आपण. बाजारपेठेशी संबंधित असणारी जोखीम, यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे विशेषतः अल्पभूधारकांकडे बाजारपेठेशी संबंधित ज्ञान व माहिती ही अपुरी नसते. ओके, अपुरी असते. अनेक शेतकरी असे असतात की त्यांच्याकडे बाजारपेठेशी संबंधित असणारे ज्ञान असेल, माहिती असेल, हे अतिशय कमी प्रमाणात असतं. नेमक्या कोणत्या बाजारपेठेशी उत्पादन करायचे किंवा नेमक्या कोणत्या बाजारपेठेमध्ये आपला उत्पादित केलेला माल हा विक्रीसाठी न्यायचा याचा संभ्रम त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. शेतकऱ्यांनी एक किंवा दोन विशिष्ट उत्पादनावर लक्ष जर केंद्रित केलं असेल आणि ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करत असतील तर त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात धोका हा पत्करावा लागत असतो. शेतकरी स्थानिक बाजारपेठेत विक्री करत असतील तर बऱ्याच वेळा अतिपुरवठा झाल्यामुळे शेतमालाच्या किमती घसरतात व मोठे नुकसान होते. काही प्रमाणात स्थानिक बाजारपेठेत आणि काही प्रमाणात निर्यातीतून विक्री करणे हा पर्याय त्यांच्यासमोर असतो. याचे योग्य प्रमाण असे ठरवणे की एक आव्हान असते. ओके, स्थानिक बाजारपेठेमध्ये किती माल विक्रीसाठी न्यायचा आणि त्याबरोबर किती मालाची निर्यात करायची याचं योग्य प्रमाण ठरवणं ही एक मोठं आव्हान असतं ग्रामीण कृषी उद्योजकांच्या समोर. एकूण बाजारपेठेचा नेमका अंदाज घेणे हे कठीण असतं. ओके, बाजारपेठेमध्ये एकूण कशा पद्धतीचा माल हा आपण नेला पाहिजे याचा अंदाज घेणं, त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये येणारे ग्राहक हे कशा पद्धतीचे आहेत त्यांचा अंदाज घेणं हे एक मोठं आव्हान कृषी शेती उद्योजकांच्या समोर असतं. स्वतः सर्वेक्षण करून बाजारपेठ निश्चित करणं अपवादाने मोजक्या शेतकऱ्यांना शक्य होतं. बघा, लक्षात घ्या, स्वतः बाजारपेठेचं सर्वेक्षण करायचं आणि बाजारपेठ निश्चित करायची हे क्वचितच उद्योजकांना शक्य होत असतं. द्राक्ष बागायतदारांची लबाड एजंटकडून फसवणूक झालेली उदाहरणं आपण जास्तीत जास्त प्रमाणात बघत असतो. ज्या ठिकाणी काही फळांचं जर उत्पादन केलं तर त्या फळ विक्रेत्यांमध्ये असणारे एजंट जे असतात, दलाल जे असतात, ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात. ओके, देन वित्तपुरवठ्याचे आव्हान. वित्तपुरवठ्याच्या आव्हानामध्ये शेतीमधील अवजारे, मूलभूत सुधारणा यासाठी दीर्घकालीन भांडवल आवश्यक असते. शेतीमध्ये अवजारे, मूलभूत सुधारणा जास्ती यासाठी दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. कारण भांडवलच जर नसेल तर आपण व्यवसाय कसा उभा करणार. त्यासाठी शेती करायची जरी असेल तर त्यासाठी मूलभूत जी काही अवजारं लागणार आहेत, आपल्याला मूलभूत ज्या काही वस्तू लागणार आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे भांडवल हे असणं मोठ्या प्रमाणात अतिशय आवश्यक आहे. प्रतिवर्षी उत्पादन घेण्यासाठी अल्पकालीन खेळते भांडवल हे हवे असते. प्रतिवर्षी उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अल्पकालीन उत्पादन हे घ्यायचं असतं. ओके, फार थोड्या शेतकऱ्यांकडे स्वतःचं भांडवल असतं. फार कमी प्रमाणात शेतकरी असे असतात की त्यांच्याकडे स्वतःचं भांडवल हे तयार असतं. बहुतेकांना कर्ज घेण्याची गरज ही मोठ्या प्रमाणात असते. बहुतेक शेतकरी असे असतात की त्यांना
कर्ज घेण्याची गरज जास्त प्रमाणात असते. बँकांकडून कर्ज मिळवणे हे सहज साध्य होत नाही. काही शेतकरी असे असतात की त्यांना बँकांकडून कर्ज हे सहज मिळवणं शक्य होत नाही. कमी उत्पन्न असणारे छोटे शेतकरी त्यांना सहाय्यभूत तारण बँकही देऊ शकत नाही. त्यांची पत जर मोठी असत नाही, त्यांची पत ही मोठ्या प्रमाणात असत नाही. त्यामुळं काही शेतकऱ्यांना बँका सुद्धा कर्ज देत नाहीत. ओके, कर्ज देण्यासाठी त्यांना नकारतात. बऱ्याच शेतकऱ्यांकडे सौदा किंवा करार करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य व अनुभव असत नाही. बरेच शेतकरी असे असतात की त्यांच्यामध्ये सौदा करण्यासाठी, आपला माल जर विकायचा आहे तर त्याचा मालाचा सौदा करण्यासाठी किंवा करार करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य किंवा अनुभव हा त्यांच्याकडे असत नाही. काही शेतकरी अप्रामाणिक सावकारांच्या जाळ्यात अडकतात. ओके, काही शेतकरी असे असतात की ते अप्रामाणिक सावकार जे असतात त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि ते मोठ्या संकटात सापडत असतात. कारण काही छोट्या छोट्या शेतकऱ्यांना बँका तर कर्ज देत नाहीत. मग ते शेतकरी काय करतात, सावकारांकडून कर्ज घेतात आणि ते कर्ज जर वेळेमध्ये परतफेड झाली नाही त्या कर्जाची तर ते त्या कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकतात. हे एक वित्त पुरवठ्याचं सर्वात मोठं आव्हान आहे जे की शेती उद्योजकांसमोर, कृषी उद्योजकांच्या समोर असते. त्यानंतर माहिती मिळवण्यातील उणिवा. यामध्ये अनेकविध स्वरूपाची माहिती वेळेवर, नेमकी व कमी खर्चात मिळणे शक्य असते. यामध्ये अनेकविध स्वरूपाची माहिती वेळेवर, नेमकी व ती कमी खर्चात मिळणे हे आवश्यक असते. ओके, कृषी उद्योजकांना उत्पादन तंत्राविषयी माहिती तुलनेने सहज मिळते. कृषी उद्योजक जे असतात त्यांना उत्पादन तंत्राविषयी माहिती सहज मिळते, परंतु त्याच्या किमती कशा, उत्पादन केलेलं त्याचं विपणन कसं करायचं, संपर्क कसा करायचा, व्यक्ती व संस्था यांची माहिती कशी प्रकारे मिळवायची ही माहिती त्यांना मिळत नाही. ओके, यामुळे माहिती मिळवण्यातील उणिवा ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला शेती उद्योजकांकडे दिसून येतात किंवा हा मोठा प्रश्न आहे किंवा ही मोठी समस्या आहे जी की कृषी उद्योजकांसमोर असते, शेती उद्योजकांसमोर असते. त्याचबरोबर दुबळी सौदा शक्ती. यामध्ये काय सांगितलंय, बहुतांश कृषी उद्योजकांकडे लहान आकाराची शेती असते. बहुतांश कृषी उद्योजकांकडे लहान आकाराची शेती असते. त्यामुळे आदानाचे इनपुट प्रमाण हे कमी असतं. ओके, काही शेतकरी, बहुतांश शेतकरी असे आहेत की त्यांना लहान आकाराची शेती आहे, त्यामुळे आदानाचं प्रमाण हे त्यांचं कमी असतं, इनपुटचं प्रमाण जे असतं ते त्यांचं कमी असतं. उत्पादनाचे प्रमाण सुद्धा कमीच असते इथे. ओके, बहुतांश प्रमाणात उत्पादनाचं प्रमाण हे कमीच असतं. शिवाय बरीच उत्पादने नाशवंत असतात. यामध्ये बरीच उत्पादने अशी असतात की ती नाशवंत असतात. त्यामुळे कृषी उद्योजकांची सौदा शक्ती ही अत्यंत दुर्बल असते. त्यामुळे कृषी उद्योजकांची सौदा शक्ती अत्यंत दुर्बल असते. त्यांना सौदा जर करायचा म्हटलं तर त्यांना तो जमत नाही, त्यांना सौदा करता येत नाही आपला. त्यामुळं काय होतं, सौदा करता न येणे यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणात दलाल हे शेतकऱ्यांची फसवणूक करतात. परिणामी दुहेरी नुकसान यामध्ये होत असतं शेतकऱ्याचं. आदाने मिळवायची जास्त किंमत मोजावी लागत असते, त्यासाठी उत्पादनाची कमी किमतीमध्ये विक्री ही स्वीकारावी लागत असते. ओके, काय होतं, आदान मिळवण्याचं जास्तीत जास्त किंमत त्यांना मोजावी लागत असते आणि उत्पादनाची विक्री जी करायची ती कमी किमतीमध्ये करावी लागते. त्यामुळे दुहेरी नुकसान हे शेतकऱ्याला भोगावं लागतं. समूह उद्योजकतेच्या माध्यमातून हे आव्हान कमी करण्याची गरज ही निर्माण होताना आपल्याला दिसते. त्यामध्ये आर्थिक धक्क्यांना बळी पडण्याची जास्त शक्यता. काय सांगितले बघा, आर्थिक धक्क्यांना बळी पडण्याची शक्यता. यामध्ये कृषी उद्योजक आर्थिक धक्क्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये कृषी उद्योजक हा मोठ्या प्रमाणात आर्थिक धक्क्यांना बळी पडण्याची शक्यता त्याची जास्त असते. हे आर्थिक धक्के प्रामुख्याने कशा प्रकारचे असू शकतात, तर त्यामध्ये आवर्षण, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट, धुके, पूर इत्यादी संकटे यामुळे उत्पादनाचे होणारे प्रचंड नुकसान, यामुळे त्यांचं जे लॉस होतो, नुकसान होतो. ओके, शेतकऱ्यांचं नुकसान बघा, आर्थिक धक्के, त्यामध्ये आवर्षण, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट, धुके, पूर इत्यादी संकटांमुळे उत्पादनाचे नुकसान हे मोठ्या प्रचंड प्रमाणात होत असते. त्यानंतर आदानांच्या किमती
आणि उत्पादनाला मिळणाऱ्या किमती यामध्ये होणारे चढ उतार हा एक आर्थिक धक्का आहे जो की शेतकऱ्यांना भोगावा लागत असतो. त्यानंतर बाजारपेठेचे ठिकाण बदलणे. एखादी बाजारपेठ जर बदलली तर ते एक मोठ्या प्रमाणात नुकसान असतं शेतकऱ्याला भोगावं लागत असतं. त्यानंतर व्याज दरामध्ये होणारे बदल, मिळणाऱ्या विविध सेवांसाठी द्याव्या लागणाऱ्या शुल्कामध्ये जर वाढ होत असेल, विपणनात निर्माण होणाऱ्या जादा आवश्यकता, उदाहरणार्थ लेवी, विविध शुल्क यामध्ये वाढ, पॅकेजिंग मध्ये होणारा बदल, यामुळे काय होतं आर्थिक धक्के शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बसत असतात. ही एक मोठ्या प्रमाणात असणारी समस्या आहे की जी भारतातील शेतकऱ्यांच्या समोर असते. त्यानंतर सहावा अडथळा किंवा आव्हान किंवा चॅलेंज, यामध्ये कृषी उद्योजकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य ते प्रशिक्षण मिळवणं आवश्यक असतं. काही शेतकरी केवळ स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादन करू शकतात, तर काही शेतकरी प्रामुख्याने स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादन करतात व जमल्यास थोड्या प्रमाणात त्याची विक्रीही करतात. थोडे कृषी उद्योजक प्रामुख्याने विक्रीसाठी उत्पादन करतात व अल्प प्रमाणात आपल्या कुटुंबासाठी उत्पादन करतात. तसेच थोडे कृषी उद्योजक केवळ विक्रीसाठी उत्पादन करतात. अशा भिन्न परिस्थितीमधील शेतकऱ्यांना एकाच प्रकारचे प्रशिक्षण देऊन चालत नाही. त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण त्यांना द्यावे लागते. शेतकऱ्यांना पुरेसे व योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन मिळत नाही. हे एक त्यांच्या पुढे असणारं मोठं आव्हान आहे. आता बघा, काही कृषी उद्योजक काय करतात की ते गरजेनुसार योग्य ते प्रशिक्षण मिळवणं आवश्यक असतं त्यांना. तर काही शेतकरी काय करतात, स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादन करतात. तर काही शेतकरी असतात की स्वतःच्या उपभोगासाठी करतात आणि जमलंच तर त्यातलं थोडंसं विकूनही टाकतात, त्याची विक्रीही करतात. तर काही असतात की ते फक्त विक्रीसाठी करतात, स्वतःसाठी करत नाहीत, किंवा स्वतःसाठी जर केलं तर ते कमी प्रमाणात उत्पादन केलं जातं. त्यामुळं काही थोडे शेतकरी कृषी उद्योजक असतात की जे विक्रीसाठीच उत्पादन करतात. अशा भिन्न परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक प्रकारचं ट्रेनिंग देऊन चालत का, प्रशिक्षण देऊन चालत का, तर नाही. त्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण मिळणं हे अतिशय आवश्यक असतं. त्यानंतरचं आव्हान आहे सदोष सामाजिक प्रवृत्ती. यामध्ये बघा, समाजातील सर्वसाधारण ग्राहकाची प्रवृत्ती अशी आहे की बिगर कृषी उत्पादने तो छापील किमतीला घेतो. लक्षात घ्या, समाजातील सर्वसाधारण ग्राहकाची प्रवृत्ती अशी आहे की बिगर कृषी उत्पादने तो छापील किमतीला घेत असतो, परंतु शेतकऱ्यांकडून फळे भाजीपाला घेताना घासघीस करतो. ओके, यातून शेतकऱ्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. समाजातील विचित्र परिस्थितीवर कृषी तज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांनी मार्मिक भाष्य केले आहे. ते म्हणतात की पादत्राणे AC शोरूम मध्ये विक्रीला ठेवतात व जीवनाला आवश्यक असणारी फळे भाजीपाला रस्त्याच्या कडेला विकला जातो. सेंद्रिय शेतमाल व उत्तम पॅकिंग करून विकणे व समाजाने आपल्या प्रवृत्तीत बदल करणे अशा उपायांनी आव्हानांचा सामना केला पाहिजे. काय सांगितले बघा, समाजातील सर्वसाधारण ग्राहकाची प्रवृत्ती कशी आहे. बिगर कृषी उत्पादने जे असतात ते ज्या किंमत असेल त्या किमतीला तो खरेदी करत असतो. ओके, ग्राहक काय करतो, कृषी उत्पादने सोडून जी उत्पादने असतात जी त्याच्यावरती किंमत असेल, प्राइस असेल, त्या किमतीला तो ती खरेदी करत असतो. परंतु शेतकऱ्याकडून फळे भाजीपाला ज्या वेळेला खरेदी करायचा असतो त्यावेळेला त्या किमतीला घासघीस तिथे केली जाते. यातून काय होतं, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या विचित्र परिस्थितीवर समाजातील कृषी तज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांनी काय भाष्य केले की ते म्हणतात की पादत्राणे म्हणजे चप्पल AC शोरूम मध्ये विक्रीला ठेवली जातात व जीवनासाठी अत्यावश्यक असणारी फळे भाजीपाला हा रस्त्याच्या कडेला विकला जातो. सेंद्रिय शेतमाल उत्तम पॅकिंग करून विकणे व समाजाने आपली प्रवृत्तीत बदल करणे अशा आव्हानांचा सामना हा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केला पाहिजे आणि हे बरोबरच आहे. त्यानंतरचं आव्हान म्हणजे पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती.
पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती. यामध्ये बघा, नगदी पिके घेणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या हातात काही वर्षे खूप पैसा पडतो. ओके, अशा वेळी शेतीत पुन्हा गुंतवावा लागणारा पैसा बाजूस ठेवून बाकीची रक्कम खर्च करणे आवश्यक असते. उच्च राहणीमानासाठी पैसा खर्च करणे गैर नाही, परंतु अनेक चैनीच्या वस्तू झपाट्याने खरेदी करून पैसा संपवायचे व नंतर महत्वाच्या वेळेस पैसा कमी पडतो अशी आवश्यकता होण्याची शक्यता त्यावेळेला असते. सुखी भौतिक आयुष्य व कृषी व्यवसायाची भांडवलाची गरज यात समतोल साधणे, आव्हाना तारतम्याने पेलणे महत्वाचे असते. पैसे खर्च करण्याची वृत्ती तर सांगितली. काही शेतकरी काय असतात, काही शेतकऱ्यांना एकाच वर्षी काय होतं, भरपूर पैसा मिळतो, त्यामुळे शेतीत गुंतवायचा जो पैसा आहे तो बाजूला ठेवून बाकीची रक्कम खर्च केली तरी चालते. ओके, परंतु उच्च राहणीमानासाठी पैसा खर्च करणं हा गैरवापर नाही. ओके, परंतु अनेक चैनीच्या वस्तू ह्या झपाट्याने एकामागोमाग एक खरेदी करून पैसे संपवायचे आणि नंतर महत्वाच्या वेळी पैसे कमी पडायचे अशी होण्याची शक्यता असते. त्यामुळं शेतकऱ्याने पैसे खर्च करताना विचार करून करणं अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून की आपल्याकडे आलेला सगळाच पैसा जर आपण खर्च केला तर आपल्याला नंतर शेतीत गुंतवण्यासाठी लागणारा पैसा आहे तो कमी पडू शकतो, किंवा जर शेतीत गुंतवण्यासाठी पैसा जर आपल्याकडे नसेल अशी शक्यता झाली तर आपण काय करणार. यासाठी त्याने जो पैसा आपल्याकडे येईल त्यासाठी शेतीत गुंतवावा लागणारा पैसा बाजूला ठेवून जो पैसा शिल्लक राहील तो खर्च करणं बरा किंवा महत्वाचा असतो. त्याचबरोबर 9वं आव्हान आहे ते म्हणजे पायाभूत सुविधांची कमतरता. यामध्ये वीज, पाणी, वाहतूक, साठवण, मार्गदर्शन, लॉजिस्टिक्स, चांगले रस्ते, विमा अशा सुविधांची कमतरता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसते. आपल्याला माहिती आहे, ग्रामीण भाग डेव्हलप नसल्यामुळे, विकसित नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये वीज जास्त वेळ नसते, त्यामध्ये पाणी कमी प्रमाणात असते, पाण्याची सुविधा नसते, वाहतुकीचे रस्ते हे चांगले असतात. जर माल साठवायचा म्हटलं तर तो कुठं साठवायचा, त्यासाठी स्टोअर रूम नसतात, गोदामं नसतात. त्यानंतर मार्गदर्शक लॉजिस्टिक तिथं नसते, मार्गदर्शक करण्यासाठी कोण नसतं, चांगले रस्ते नसतात, त्यामुळं कच्चा मालाची वाहतूक करणं हे अवघड जातं. त्यानंतर विम्याची सुविधा, या सर्व ज्या पायाभूत सुविधा आहेत याची कमतरता जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येत असते. ओके, त्यामुळं ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा विकसित होणं अतिशय महत्वाचं आहे. जर ग्रामीण भागातील उद्योजकांना उद्योग करून विकसित व्हायचा असेल, त्यांचा विकास करायचा असेल, यशस्वी व्हायचा असेल, तर पहिल्या ग्रामीण भागामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांचा विकास होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि पायाभूत सुविधांची कमतरता हा सर्वात मोठा अडथळा किंवा प्रश्न किंवा आव्हान आहे जे की ग्रामीण उद्योजकांच्या समोर असते. त्यामध्ये इतर आव्हाने सांगितले तुम्हाला 10वा पॉइंट. यामध्ये वरील महत्वाच्या आव्हानाखेरीज इतरही आव्हाने आहेत. बरीच शेती उत्पादने वजनाने जड असल्याने वाहतूक खर्च जास्त येतो. बघा, काही शेती उत्पादनं कशी असतात की वजनाला ती जड असतात, त्यामुळे वाहतुकीचा खर्च जो येणार आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात येणार आहे. त्यामुळे साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यामुळे प्रशिक्षणामध्ये मर्यादा जास्तीत जास्त येतात. ओके, साक्षरतेचं प्रमाण जर कमी असेल तर त्या उद्योजकांना दिल्या जाणारे प्रशिक्षण जे आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मर्यादा येतात. सरकारी यंत्रांमध्ये दप्तर दिरंगाई व भ्रष्टाचार असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं, कारण शेतकऱ्यांसाठी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना येतात त्या योग्य वेळेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सरकारची योजना जर शेतकऱ्यांना घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये लागणारा वेळ हा जास्तीत जास्त प्रमाणात असतो. त्याचबरोबर त्या योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार असेल त्यामुळे शेतकऱ्यांचं स्वतःचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं. वेळ जातो तिथं, मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, त्यानंतर वेळेचा खर्च होतो तिथं, आणि शेतकऱ्यांपर्यंत ती योजना पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान झालेलं दिसून येतं. उद्योगासाठी जसं सरकारचं विशिष्ट धोरण असतं तसं कृषी क्षेत्रासाठी विशिष्ट धोरण
आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं. ओके, सरकार हे उद्योगासाठी ज्या पद्धतीने विशिष्ट धोरणे तयार करत असते त्या पद्धतीने सरकारनं कृषी क्षेत्रासाठी सुद्धा विशिष्ट धोरणे तयार केली पाहिजेत. परंतु सरकार हे कृषी क्षेत्रासाठी विशेष प्रकारचे धोरणे तयार करत नाही. जरी केली तर ती आपल्याला क्वचित स्वरूपामध्ये दिसून येत असतात. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं गेलंय, परंतु तो मजबूत करण्याची जबाबदारी सर्व संबंधित घटकाची आहे. ओके, एकटा शेतकरी शेती क्षेत्राला मजबूत करू शकत नाही. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तो मजबूत करण्याची जबाबदारी ही सर्व संबंधित घटकाची आहे. स्वतः कृषी उद्योजक असेल, सरकार असेल, समाजातील विचारवंत असतील, तरुण उद्योजक असतील, सर्वसाधारण जनता या सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर वरील आव्हानाची तीव्रता कमी करता येतील. बघा, वरील आव्हाने कमी कशा पद्धतीने होतील? जर सर्वांनी मिळून जर कृषी क्षेत्रासाठी प्रयत्न केले तरच वरची आव्हाने, जी 10 आव्हाने आपण बघितली ती कमी होऊ शकतात. आता सर्वजण म्हणजे कोण कोण येणार आहे? स्वतः कृषी उद्योजक असेल, सरकार, समाजातील विचारवंत, तरुण उद्योजक, सर्वसाधारण जनता या सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून त्यासाठी कार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून की ग्रामीण उद्योजकता विकास होईल, ग्रामीण उद्योजकांचा विकास होईल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होईल, शेती क्षेत्राचा विकास होईल. त्याचबरोबर उद्योजकांच्या समोर असणारे आव्हाने, त्यांना पडणारे प्रश्न, त्यांच्या समोरच्या अडचणी या कमी होतील. ओके, सो या पद्धतीने आपण 10 आव्हाने आहेत जे की कृषी उद्योजकांच्या पुढं असतात ते आपण बघितले. त्यामध्ये पहिलं बाजारपेठेशी संबंधित जोखीम, त्यानंतर वित्त पुरवठ्याचं आव्हान, माहिती मिळवण्यामध्ये असणारी उणीवा, दुबळी सौदा शक्ती, आर्थिक धक्क्यांना बळी पडण्याची शक्यता, आर्थिक धक्क्यांना बळी पडण्याची शक्यता जास्तीत जास्त प्रमाणात असते. त्यानंतर प्रशिक्षणामध्ये असणाऱ्या उणीवा त्या साक्षरतेनुसार येतात. त्यानंतर सदोष असणारी सामाजिक प्रवृत्ती, त्यानंतर पायाभूत सुविधांची कमतरता जी की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दिसून येते आपल्याला, पैसे करण्याची प्रवृत्ती शेतकऱ्यांची आणि इतर आव्हाने. या पद्धतीने आपल्याला 10 आव्हाने दिले. अशा पद्धतीने आपला दुसरा टॉपिक हा इथं समाप्त झालाय. तिसरा टॉपिक आहे आपला प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.